नांदणी सहकारी बँक लिमिटेड नांदणीच्या सन 2024च्या प्रगतीची आकडेवारी पाहता याही वर्षी बँकेला ब्ल्यू रिबन पुरस्कार घोषित झाला होता। सन 2023-24 बँक अहवाल सालात बँकेनं आर्थिक स्तरावर व गुणात्मक पातळीवर उत्तम प्रगती केल्यानं बँकेस 275 ते 300 कोटीपर्यंत बँक गटातून राष्ट्रीय पातळीवर बँको ब्ल्यू रिबन 2024 प्रथम पुरस्कार हा पुरस्कार मिळाला। सदर पुरस्काराचे वितरण लोणावळा जिल्हा पुणे येथे अविज पब्लिकेशनचे चेअरमन अविनाश शिंद्रे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुंबईचे निवृत्त चीफ जनरल मॅनेजर DOS भार्गेश्वर बॅनर्जी व इतर मान्यवर यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। नांदणी सहकारी बँकेचे चेअरमन अप्पासो लठ्ठे व व्हाईस चेअरमन राजेंद्र खोळ यांनी नांदणी सहकारी बँकतर्फे पुरस्कार स्वीकारला। नांदणी सहकारी बँकेला हा 6वा पुरस्कार मिळालेला आहे। आतापर्यंत राज्यस्तरीय 4 पुरस्कार व केंद्र स्तरावर 2 पुरस्कारांचे बँक सन्मानित झाली आहे। यावेळी बँकेचे चेअरमन अप्पासाहेब लठ्ठे यांनी गेल्या मागील 15 वर्षाच्या बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडला। 300 कोटींचा टप्पा ओलांडून बँक 500 कोटीकडे वाटचाल करत असून 10 शाखांमधून बँकेचा कारभार चालत असून स्वमालकीच्या बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या इमारतीमधून 4 जिल्हा कार्यक्षेत्र असलेली आपली बँक भविष्यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी 2 शाखा सुरू करीत असल्याचं सांगितलं। बँकेच्या एकूण प्रगतीमध्ये सर्व सभासद, कर्मचारी, ठेवीदार, खातेदार यांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या सहकार्यामुळेच बँक यशस्वी होत असल्याचं नमूद केलं। येणाऱ्या काळात बँकेच्या माध्यमातून आणखी सभासदांना जलद सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असं आश्वासन दिलं। मिळालेल्या पुरस्काराबद्दल धन्यवाद व्यक्त केले। सदर पुरस्कार मिळाल्यानंतर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन संचालक गणपतराव दादा पाटील, आमदार राहुल आवाडे व अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष व फोनवरून शुभेच्छा दिल्या। सर्व स्तरातून बँकेवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र खोळ, संचालक मंडळ CEO RP कसलकर व बँकेचे AGM सुलतान अफराद उपस्थित होते। मराठी S न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।